नमस्कार. आज मी खऱ्यो गजालीच सांगणार सा. कारण थोडे जण म्हणणार ना ह्याचा किता पंचांग सुरू केला असे तर आम्हाला तितका कळत नाही. गजाली बऱ्योच हल्यो म्हणजे मी आता मध्या गजाली मध्या पंचांग असा करणार सा. पंचांगाचो पुढचो व्हिडिओ आहे आणि तो जरा जास्त मोठोय आहे आणि जास्त कळेलाय थोडंसं कठीण आहे म्हणजे तो थांबोनी बघे हवो. त्याला लागून तो व्हिडिओ पब्लिश करायच्या आधी मी एक मोठं साधोसो गजालींचो व्हिडिओ घालूया. तर गजाली खूप सत्रे आधीच्यो लहानपणातल्यो आणि केटल्याच्यो कोणाच्यो पण सगळेच असं तेडलाच मूड असे असं नाही. आजच्या गजाली कसल्यो असं तुम्ही म्हणणार. तुम्ही शीर्षक बघितलाच असेल. शीर्षक नंतर दिसणार. अरे हे आणि किती नवीन प्रकार सुरू केलो. शीर्षक आधी दाखवायचा मरे नंतर कसा किती. पण आजच्या गजालीत जे आम्ही सांगणार सा तर त्या शीर्षक आधी दिसून उपयोग द्या मग तिथली मजा जाणार सा. म्हणून मी शीर्षक तुम्हाला नंतर सांगणार सा. बघितल्या आता आणि एक गोष्ट भाषा संबंधी मी येताच सांगणार सा. मी म्हटला की शीर्षक मॉग दिसणार से म्हणजे मोग असं शब्द वापरलो तर आम्ही म्हणताना मग ह्याला साधारण समजे मॉग असं म्हणतं. मॉग म्हणजे ह्याचा उच्चाराकडे तुम्ही नीट लक्ष द्या. शीर्षक मॉग दिसणार से मी मॉग येणार सा. आता उच्चारात सुद्धा प्रत्येक गावागावातून सुद्धा थोडंसं फरक असे तो वेगळं. पण तुम्ही जर कोकणीत जर हा शब्द असंच लिहिलो आणि वाचलो जाल्यार तो होणार से मोग. याचं लक्ष द्या. मॉग आणि मोग म्हणजे हा दुसरा जो मोग से तो दीर्घ. म्हणजे जरी आम्ही कका किकीमधल्या कुकू म्हणसं ते की ऱ्हस्व की दीर्घ कू ऱ्हस्व कू दीर्घ म्हणतात तरी प्रत्येक अक्षरात सुद्धा ऱ्हस्व दीर्घ करता येते. तर मॉग आणि मोग मध्य फरक से. मोग हो कोंकणीतलो आणि कोंकणीत मोग म्हणजे प्रेम. आता चितपावनीत त्याला प्रेम ह्याला शब्द वेगळं नाही बहुतेक प्रेमच म्हणत असतील किंवा आणि किती म्हणत असतील माझे नक्की लक्षात नाही. तर किता झाला की आम्ही नगर गावातीन आमच्या गावातीन केस मारे वाळपय जातलो. केस मारे म्हणजे किता मारेचा म्हणजे किता तर मुख्य ह्यो एक आता आमच्या चितपावनीतलो किंवा कोकणीतलो सुद्धा शब्द केस कात्रेचे किंवा कापेचे त्याला केस मारेचे म्हणत चले. म्हणजे मारेचा हो शब्द असा खूप कडे चालसे. तर हाली तर सगळेच कडे चालसे. अरे तो रिचार्ज मार 100 रुपयाचा रिचार्ज मार रे. म्हणजे त्यात काही योग्य नव्हे पण 100 रुपयाचा रिचार्ज लोक मारसत आणि किता फाईलला अपलोड मारसत डाउनलोड मारसत आणि किताय करसत सगळ्यालाच मारसत किता पण तसा नव्हे. आधी आम्ही केस मारीत चलो म्हणजे केस कापीत चलो. तर काका मला वाळपईला केस मारे घेऊन गेलो. मग केस मारे के तर आनंद म्हालेच्या छापात त्यातला तो म्हणजे आता हे केस मारण्यासंबंधी सुद्धा एक वेगळं व्हिडिओ तयार करण्यासारखंच आहे. म्हणजे आमच्या गावात एक महादेव म्हालो म्हणे येत चलो तो घराशी येऊन केस मारीत चलो आणि एक अनंत म्हालो म्हणे जो चलो त्याचा छाप चलो. याचा छाप म्हणजे किता तुम्ही म्हणणं छाप म्हणजे कसलो शिक्को का नव्हे. तर म्हालेचा जा दुकान से त्याला आमच्या भाषेत आधी त्याला गोवे छाप म्हणत चले. म्हालेचो छाप. तर आम्ही अनंत मालेच्या छापात केस कात्रे जात चलो. आता चुकोनी कात्रे म्हटलं तर केस मारे जात चलो. आता माझे केस मारणी झाले आणि त्याच्यानंतर काकाला आणि किती तरी कामा झाली पुढं. मग काकान मला एकाकडे नेलो. म्हणजे त्या हातीन वाळपईच्या बाजारात मातसो भरतो जाऊन चालत जाऊन त्या एक घर कसा चला त्याच्या घराच्या भितर गेलो. तेव्हा कोणी एक नसला पण घरात असा किता तरी असा मला किता तर कळला नाही असा किता भरलेला मशीन हा किता तरी चला. मग तेव्हा एका वाटान गेलो. एका वाटान तेव्हा असं एक बारीकशी खिडकी कशी साधारण बंद खिडकी झाली. तेव्हा एक बेसेला अशी 2 असे खोके झाले बहुतेक आणि त्याच्यावर तो साकाटो घातलेला असं मला दिसते. तर तेव्हा एक माणूस बसलेलो असलो. काकान मला सांगितला की तू एठा बेस हा मी माझी कामं करणी असा तोपर्यंत तो एठा बेस. हा म्हटला मी. त्या आणि एक माणूस चलो तो माझे बरोबर गजाली बी करू लागलो. आमच्याच भाषांत बोलत चलो तू केंचो किता तुझं नाव किता अशा बऱ्या गोष्टी बरं केलं. शाळेत जासं कित्या करतो मी शाळेत जात चलो का काय तर माझं नक्की लक्षात नाही त्यातला जात चलो बहुते पहिली 20 सेन. तर त्यांनी माझ्याबरोबर गजाली केलो आणि बरं असा काय हां हे दिसला नाही. म्हटलं तर कितको बेसे व थोडंसं कंटाळलो आणि काय त्या करे काय नसलं म्हणजे आपलं गप्पा बेसून राहिलो.
पण थोड्या वेळान कितें जालां, थोड्या वेळा त्या घरात आनी कोण तरी लोक येवंक लागले. म्हणजे 1-2 आयले, आनी कोण आयले. आणि हो जो माणूस आसलो तो त्यांना तेंचे कडच्यान कसलो तरी पिशव्यो घेवन त्या थंय वचलो. तो त्यांनी थोड्यो थैलो आणि इतको वेळ तो माझ्या बरोबर त्या गजाली करीत चलो. कोण लोक बीच नासले. मग थोड्या वेळान तो तेडा गेलो आणि त्या कितें तरी असा मोठा सला, कितें तरी मशीन कसा म्हणजे येता आमी मशीन म्हणटा, तेन्ना मला मशीन म्हणी खबर नासली. कितें तरी सला तेणी कितें तरी त्या थोडो वेळ असा कितें तरी केला आणि एकदम मग कसलो तरी घडा सट्टा सुट्ट फाटफूट कितें आवाज सुरू जालो मरे. माझं एकदम सामकें एकदम पोटात पात म्हणजे पोटात पात म्हणजे अशी भंय दिसलो जाल्यार पोटात पात झाले असं म्हणतात आमच्या भाषेत. म्हटलं कितें काय मी आपलो ओग्गी रावनी बसलो त्या, पण तो दिसत चलो, तो त्याच चलो म्हणजे मला भीती असं भंय दिसत नासलो कारण तो लागीत चलो. म्हटलं कितें तरी सांगणार बाय, मी आपला ओग्गी एका जागेवर बसूनही रावया. मग त्यांनी कितें केलां, ता खटाखट तो झाला. त्याच्यानंतर मग त्याने असं मोठो पट्टो कसो कितें तरी असो मोठो असो जमनीवर चलो. तो उखलून ते मशीनाला कितें तरी साला त्याला लायलो आणि एकदम फट्ट केला. त्याच्यावर एकदम परत भरभर फटफट सुरू झाला. हे आणि कितें प्रकार. तर मला आणि भंय दिसलो. त्याच्यानंतर तो कितें जाला की जहा मी बसलेलो म्हणजे खिडक्यांत एका वाटान तो बसलेलो आधी आणि दुसऱ्या त्याच्या समोरच्या बॉक्सावर मी बसलेलो. म्हणजे माझा तोंड त्याच्याकडे आसला आणि माझा तोंड बाहेरचे दरवाज्याचे फाटल्या वाटान आसलो. म्हणजे माझा बाहेरचो जो दरवाजा त्याला मी भितर आयलो तो मला दिसत नासलो आणि त्या वाटान आनी कितें तरी सला. मग थोड्या वेळान कितें जाला, एकदा त्यांनी सुरू कितें तरी केला आणि मग तो तेडा गेलो दरवाजे कडेन आणि मला तोय दिसत नाही जालो. म्हणाला आणि भीती हे कसलो तरी एठा कितें आवाज येसे आणि कितें असे एठा कसलो तरी आवाज इतको येसे आणि कितें असे आणि तोय दिसत नाही. मला भंय दिसू लागलो जास्त. तर तरी पण मग एका जागेवर बसूनही राहिलो. पण मग मातशें एकदा धीर करून उभा राहून बघितलं नाही. तो त्या वाटान फाटल्या वाटान चलो. तो फाटल्या वाटान कसल्या तरी असं डबेत कितें तरी घालनी कितें तरी ओतीत चलो. असं धरणी ओतीत चलो. म्हटलं हे कितें प्रकार काय कळत नाही. आपलो गप्प राहिलेलो बरो आणि कारो जायचा नाही. पण मला हळूहळू करून भंय दिसू लागलो. भंय दिसून मला दिसते मला रडो येऊ लागला असं दिसते. त्याला लक्षात नाही इतका. तरी पण मी मध्या उठून त्याच्याकडे बघितला. तो से नाही इतका बघितला. म्हणजे तो से असं दिसल्यावर मला त्याला धीर येत चलो. पण आणि कोण लोक येत चले जात चले कितें करीत चलो खबर नाही. माझा कितको वेळ झालो मला खबर नाही. करता मग एकदा काका आयले बरो. माझो एकदम सामका एकदम जीव सामको एकदम भांड्यात पडलो बी आमच्याकडे शब्द नाही. हा जीव भांड्यात पडला वगैरे म्हणतात, पण आमचो एकदम जीव भांड्यात पडलो म्हणत मला एकदम बरा दिसला. इतका सगळीकडे आम्ही बरा दिसलात म्हणता. मला एकदम जरा जीवात जीव आयलो म्हणता येते. भांड्या नाही तर माझे जरा जीवात जीव आयलो. जर असताना तो थांबला. तरी पण मी बहुतेक काकाला बघितल्यावर रडणं सांगणार. मग तो सांगत चलो. तो भ्यालो त्याला रडे आयला जसं की ते सांगत चलो बहुतेक असो. तर मग काकाबरोबर सायकलीवर बसलो. म्हणजे सायकलीन आयलेलो वाळपयला. काकाची सायकल चली. तर सायकलीवर बसलो आणि मग घरा परत जायला गेलो. आधी सुरुवातीला मातशी थोडी अणी चट्टी काढायची पोलीस स्टेशनापर्यंत. ती चट्टी काढणी मग खालता उतरायला बसायचं आणि जायचा. तो उतार झालो आणि मग सरळ रस्त्याला लागलो. मग तेडला मग काका मला विचारू लागलो, अरे तू गिरण बघितलीस? हां गिरण केंची? मी गिरण ऐकली चली पण बघितली नाही. अरे तू त्या बसलेलोस ती गिरण मरे असं काका म्हणू लागलो. हां मग मला कळलं अरे मी जो बसलेलो ती गिरण आणि तो बाळो. म्हणजे बाळ्याची गिरण हे ऐकले नसेल ना. आता बाळो म्हणजे कोण असं तुम्ही म्हणणार. तर मला खरा त्याचा खरा ना अजूनही मला खबर नाही आणि मी मुद्दाम चौकशीही केली नाही. तर आम्ही आपलं त्याला बाळो म्हणत चलो आणि तो ती गिरण चालवीत चलो वाळपयची. त्याला लागून त्याला बाळेचीच गिरण असा सगळेजण म्हणत चले. कारण म्हणजे मी बेसलेलो त्या ती बाळेची गिरण. आता बाळेची गिरण हो म्हणजे एक वाळपयला कोणी जे ब्राह्मण जे असो त्यांचो एक महत्त्वाचो स्टॉप जालो. त्या तो आमचो म्हणजे धावेतलो बाळो तो त्या ससे आणि आमचा कितें थेवेचां जालां कितें करचें जाल्यार ते आपला स्थान बरें आसे. त्याच्यानंतर मग मी जेडला हायस्कूलला जावं लागलो तेडला आम्ही सायकली सुद्धा आम्ही नगरगावातून सायकलीन मी जात चलो आपल्या. तेडला आम्ही सायकली सुद्धा त्यात नेऊन ठेवत चलो सगळेजण. म्हणजे बाळेच्या गिरणीच्या बाहेरच्या वाटेन पडवी चली त्या हाती सायकल ठेवायची.
म्हणजे त्याच्या आधी मध्यंतरीच्या काळात मग ते मी गिरण मी खूपदा बघितली, त्याच्याबरोबर अभ्यास केलो, त्याचा इंजिन बघितला, त्याच्यात मी पट्टे बिट्टे ससत कसे उडसत, कसे पट्टे चढायसत, काठी घेऊन कसं तो पट्टे पाडायसत, सगळं बघितलं. त्याच्यानंतर मग त्याच गिरणीमधल्या एका गिरणीला मोटरसुद्धा सुरू झाली, ताय बघितला. म्हणजे ती आधी सुरुवातीला एक त्याच्याकडे पिठाची गिरणी आणि एक भात कांड्याची गिरणी झाली, जी इंजिनावर चालत झाली. त्याच्यानंतर मग पाटल्या वाटाने इंजिनाचा थंड करायला पाणी सरव त्याची टाकी झाली. त्याच्यानंतर एक अणीचणी गिरणी बसवली जे इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी. म्हणजे लाईट नसली त्याला ती इलेक्ट्रिक मोटर, लाईट ससे त्याला ती इलेक्ट्रिक मोटर चालायची, नसली बिसल्याला मग परत इंजिनावर चालवायचा. अशी ती बरीच वर्षां झाली. पण तुम्ही म्हणणार त्याची गिरण का? ती नव्हे, त्याची गिरण नव्हे, ती गिरण श्रीधर भाऊची. श्रीधर भाऊ हे आमचे तेडाचा माझे दृष्टीने एक असा व्यक्तिमत्व आहे ज्याच्याबद्दल मुद्दाम कोणीतरी लिहे हवा. त्याची खरं तर त्याची म्हणजे त्याचा आत्मचरित्र, आत्मा काय तो नाही येतं, त्याचं चरित्र कोणतरी लिहावं, त्यांनी कसा केला आणि त्याचा अभ्यास करावं. म्हणजे तो एक असं धावेतलं बाहेर जाऊन उद्योग करणी झालेलं मोठं उद्योजक. त्याच्याबद्दल मला जितका खबर असते तितका आणि एक व्हिडिओ बनवेन. तर श्रीधर भाऊ म्हणजे धावेतलं त्यांनी पुणेत वाईला असं कारो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गिरणी घातली, पिठाची गिरणी घालायचा त्यांनी धंदा केला. आणि तसाच त्यांनी परत येऊन वाळपईला गिरणी घातली आणि आमच्या नगरगावातही गिरणी घातली आणि ती खूप वर्षात चालली नाही असा त्याचा वर्ण. म्हणजे त्याचा धंदो मुळात गिरणींचाच धंदो, पिठाच्या गिरणींचा धंदो. आणि पुण्यात अजूनहीसुद्धा नव्या पिठात त्यांची बहुतेक गिरणस आहे. त्याचं बोड्यो वसंता म्हणे तो बहुतेक त्या चालायचं आहे. आणि वाळपईला येताची ती आधीची जी गिरण मी घर सांगितला त्या घर पाडवणी त्या 3 मजली बिल्डिंग झाली आहे आणि त्या त्याचं बोड्यो अनिल म्हणीस असे. तर ऐकलीत ना, येता त्याचा शीर्षक कळला नाही, बाळेची गिरण. पुढलं व्हिडिओ मग पंचांगाचं सणारचे जरा मागचं मोठं सणार आणि बघायला ऐकताना सुद्धा तुम्हाला असं सावकाश ऐकावे लागणार. म्हणजे त्याच्या आधी हा व्हिडिओ घातला.